भाद्रपद शुद्ध पौर्णिमा रविवार दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजी खग्रास चंद्रग्रहण होणार आहे। यासाठी अनेक जणांचे फोन आलेले आहेत। त्यानिमित्ताने आज आपण ग्रहणस्पर्श, ग्रहणाचा काळ, पुण्यकाळ व ग्रहण काळातील कृत्य याविषयी चंद्रग्रहणाची माहिती पाहणार आहोत। हे खग्रास चंद्रग्रहण भारतात सर्वत्र अशा प्रकारचं दिसणार आहे। या ग्रहणाचा जो पुण्यकाल आहे तो ग्रहण स्पर्शापासून ते मोक्षापर्यंतचा काळ हा म्हणजे पुण्यकाल आहे। हे ग्रहण रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात सुरू होत असल्याने 3 प्रहर आधी म्हणजे दुपारी 12:37 म्हणून चंद्रग्रहण मोक्षापर्यंत वेद पाळावेत। वेदकाळामध्ये स्नान, देवपूजा, नित्यकर्म, जपजाप्य, श्राद्ध ही कर्म करता येतात। वेदकाळामध्ये भोजन निषेध अशा प्रकारचा आहे। मात्र वेदकाळामध्ये इतर आवश्यक अशा प्रकारची जी नैमित्तिक कामं असतात ती म्हणजे पाणी पिणे, मलमूत्रोत्सर्ग करणे, झोप घेणे ही कर्मे करता येतात। बाळ, वृद्ध, आजारी, अशक्त व्यक्ती व गर्भवती व्यक्तींनी सायंकाळी 5:15 ग्रहणांचे वेद पाळावेत। ग्रहण पर्वकाळ जो पुण्यकाळ अशा प्रकारचा किंवा ग्रहण सुरुवात जी होती आहे ती रात्री 9:57 ते 1:27 हा काळ जो आहे तो ग्रहणाचा मुख्य काळ अशा प्रकारचा आहे आणि त्यावेळेला ग्रहण मोक्ष अशा प्रकारचा होतो। म्हणून या काळामध्ये पाणी पिणे, झोपणे, मलमूत्र उत्सर्ग करणे ही कर्म करू नये। ग्रहण स्पर्श होतात स्नान करावं, पर्वकालामध्ये देवपूजा करावी, तर्पण करावं, श्राद्ध करावं, जप करावा, होम करावं, दान करावं। पूर्वी घेतलेल्या मंत्रांचं पुनश्चरण केल्यामुळं आणि पुष्कळशा प्रकारचा फायदा त्या होतो। चंद्रग्रहणामध्ये हे सर्व करावं। ग्रहण मोक्षानंतर स्नान करावं। ग्रहण कालामध्ये झोप, अभ्यंगस्नान, भोजन, कामविषयक सेवन अशा प्रकारची कर्म मात्र करू नयेत। अशौच असता ग्रहण कालामध्ये ग्रहणासंबंधी स्नान, दान करण्यापुरती शुद्धी अशा प्रकारची असते। अशा प्रकारे या ग्रहणाचा जो काळ आहे तो पर्वकाळ अशा प्रकारचा आहे। आता या ग्रहणाची राशी परत्वे कालप्रशा काय अशा प्रकारचं प्रत्येक जातकाला फळ मिळतं हे आपण पाहू। मेष, वृषभ, कन्या, धनु या राशींना शुभफल अशा प्रकारचं या ग्रहणाचं आहे। मिथुन, सिंह, तुला, मकर या राशींना मिश्र फल या चंद्रग्रहणाचं आहे। कर्क, वृश्चिक, कुंभ, मीन या 3 राशींना अनिष्ट अशा प्रकारचं फळ या चंद्रग्रहणाचं आहे। ज्या राशींना अनिष्ट अशा प्रकारचं फळ आहे त्या राशीच्या व्यक्तींनी, गर्भवतींनी ही ग्रहण पाहू नये। विशेषतः गर्भवती स्त्रियांनी ग्रहणाच्या वेदकाळापासून ते ग्रहण मोक्षापर्यंत हे ग्रहण पाळावं। आमचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला अवश्य कळवा। जय श्रीराम।